प्रथमतः जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा आपल्या सेवेसाठी जागृत मराठी या युट्यूब चॅनेलवरती परप्रांतीयांचे धंदे शॉपवर आणि आपल्या मराठी लोकांचे धंदे रस्त्यावर हा ज्वलंत विषय घेऊन आलो आहे। तर आता आपण ज्वलंत उदाहरण बघणार आहोत। काल आम्ही जस्ट पुण्यामध्ये कोथरूड या ठिकाणी गुजरात कॉलनीमध्ये गेलो होतो। तर त्या ठिकाणी पाहिलं की परप्रांतीय लोकांचे बिझनेस सगळे शॉप्स मध्ये आणि आपल्या मराठी लोकांचे धंदे सगळे रस्त्यावर। इलेक्ट्रॉनिक, सलून, बेकरी, सोन्या चांदीची दुकाने सगळे गुजराती मारवाडी लोकांची आणि आपले मराठी लोक कोणी टोमॅटो विकते, कोणी जांभूळ विकते, कोणी केळी विकते। 60-70 वर्षांच्या आजी केळी विकतायत, जांभूळ विकतायत। तर आपल्यावर ही वेळ का आली? आपल्याच जागेवरती परप्रांतीयांनी येऊन आपल्याकडूनच जागा विकत घेतल्या आणि त्यांनी धंदे मोठे केले, पण आपण मागे का राहिलो? मराठी माणसाला परप्रांतीय शॉप्समुळे आणि त्यांच्या व्यवसायामुळे रस्त्यावर यावे लागत आहे। तर त्याची कारणे काय आहेत? मराठी माणसाला परप्रांतीयांच्या धंद्यामुळे मराठी माणसाच्या विक्रीमध्ये घट झाली आहे। स्पर्धा, परप्रांतीय आपल्या वस्तू आणि सेवा कमी किमतीमध्ये देतात आणि त्यामुळे आपल्या मराठी लोकांना व्यवसायामध्ये टिकणे खूप कठीण झाले आहे। ग्राहकांची ओढ, ग्राहक विविधता आणि नाविन्यता शोधतात, त्यामुळे त्यांच्या व्यवसायाकडे लोक आकर्षित होतात। भाड्याचा ताण, शहरातल्या वाढत्या भाडेवाढीमुळे मराठी व्यावसायिकांचा ताण निर्माण होत आहे। शासनाचा आधाराभाव, परप्रांतीयांसाठी शासन चांगल्या प्रमाणामध्ये मदत करत आहे आणि त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टी सुद्धा आहेत, पण त्या उलट बघायला गेलं तर आपल्या मराठी लोकांना शासनाकडून व्यवसायासाठी खूप कमी प्रमाणात मदत मिळत आहे आणि आपल्या स्वतःच्या ट्रस्टी पण नाहीये। त्यामुळे आपल्या लोकांना व्यवसाय उभा करण्यासाठी खूप त्रास होत आहे। संस्कृतीचा अभाव, परप्रांतीय त्यांच्या संस्कृतीचे उत्पादने आणतात, त्यामुळे आपल्या संस्कृतीच्या उत्पादनामध्ये घट निर्माण होते। प्रशिक्षणाचा अभाव, परप्रांतीय लोकांकडे प्रशिक्षण चांगल्या प्रमाणामध्ये आहे, तर आपल्या मराठी लोकांकडे प्रशिक्षणाविषयी खूप कमी अभाव आहे। बाजारातील बदल, जागतिकीकरणामुळे आपल्या मराठी लोकांना बाजारामध्ये बदल झालेला समजतच नाही। गुणवत्तेचा तणाव, परप्रांतीय चांगल्या दर्जाचे गुणवत्तेची उत्पादने देतात आणि सेवा देतात, त्यामुळे आपल्या स्थानिक मराठी लोकांवर त्याचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे उत्पादनावर खूप परिणाम होतो। मार्केटिंगचा अभाव, परप्रांतीय चांगल्या उत्तम क्वालिटीने मार्केटिंग करतात, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढते। त्याच प्रमाणात बघायला गेलं तर आपल्या मराठी लोकांकडे मार्केटिंग स्किल खूप कमी प्रमाणात आहे। कर्जाचा अभाव, आपल्या स्थानिक मराठी लोकांना स्थानिक बँका कर्ज देण्यास नकार देतात किंवा खूप कमी प्रमाणात त्या पुरवतात, त्यामुळे तो एक प्रश्न निर्माण झाला आहे। जॉबच्या संधीमुळे आपल्या मराठी माणसाला जर एखादा चांगला जॉब लागला तर तो व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो आणि जॉबमुळे ती व्यवसायाची संधी सोडून देतो। हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। विशाल नेटवर्क, परप्रांतीय लोकांचे खूप मोठे प्रमाणात नेटवर्क आहे, त्यामुळे त्यांना बाजारामध्ये सुलभता मिळते, तर आपल्या लोकांकडे ते नेटवर्क खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला बिझनेस करण्यामध्ये त्रास होत आहे। व्यवसाय कौशल्य, व्यवसाय कौशल्यामध्ये परप्रांतीय खूप चांगल्या प्रमाणात अभ्यास करतात, पण तेच बघायला गेले तर आपल्या लोकांकडे व्यवसाय कौशल्य खूप कमी प्रमाणात। पुरवठा साखळी, परप्रांतीय व्यावसायिक पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात मजबूत करतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक वस्तू ही स्वस्तामध्ये मिळते, त्यामुळे त्यांना विकण्यासाठी ही खूप सोपे जाते। राजकीय समर्थन, परप्रांतीय लोकांना राजकीय समर्थन चांगल्या प्रमाणामध्ये मिळते, त्यामुळे त्यांना बिझनेसमध्ये आलेले सगळे प्रॉब्लेम पार करणे शक्य होते, त्यामुळेच तर आज अदानी आणि अंबानी टॉप 1, टॉप 2 मध्ये आहेत। समाजाच्या धारणा, काही वेळा परप्रांतीयांना आपल्या समाजातील लोक जास्त प्राधान्य देतात। मूलभूत सुविधा, परप्रांतीय लोक आपल्या शॉपमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये सुविधा आणि सेवा पुरवतात, ज्यामुळे लोक आकर्षित होतात। या सर्व कारणांनी मराठी माणसाला रस्त्यावर उतरावे लागत आहे। यावर मात करण्यासाठी मराठी माणसांनी शिक्षण, प्रशिक्षण आणि चांगले कौशल्य यावर भर दिला पाहिजे। नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, तसेच आपल्या स्थानिक लोकांना व्यवसायासाठी सामाजिक आणि राजकीय लोकांनी मदत करायला हवी। तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मराठी माणसाला खूप संघर्ष करावा लागत आहे, पण हा संघर्ष थांबवण्यासाठी आपल्याच लोकांनी आपल्यासाठी पुढाकार घ्यायला हवा। आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊ, त्यांच्या व्यवसायांना बळकटी देऊ आणि आपल्या मराठी लोकांना आहे त्याच ठिकाणी रस्त्यावरून पुन्हा शॉप्समध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू। चला तर माझ्या भावांनो, आपल्या सगळ्या मराठी लोकांना एकत्र करून पुढे घेऊन जाऊया। हा संदेश आपल्या करोडो मराठी लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या जागृत मराठी या युट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।